नमस्कार मित्रांनो. NTPC अतिशय महत्त्वाची अशी इंडियन कंपनी. त्याच्यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, इंडियन सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSU म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं बघा, यांची जी इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे ती वेबसाईटवर जर लेटेस्ट इन्फॉर्मेशन आपण पाहिली तर ती आहे 77,393 मेगावॅट. आणि एवढं मेगावॅट त्यांचं कपॅसिटी आहे. आणि कंपनीचा टोटल नॅशनल कपॅसिटी जरी 16% असली तरी कॉन्ट्रीब्युशन मात्र 25% आहे. त्यांच्या वेबसाईटवर पण 25% कॉन्ट्रीब्युशन शेअर. आणि 17,794 एम्प्लॉईज. त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो साधारण विकिपीडियानुसार 1,81,166 करोड 2024ला होता. तर या कंपनीमध्ये एक अतिशय उत्कृष्ट संधी आपल्याला चालून आलेली आहे. त्यांना हवी आहेत EET म्हणजे काय? EET म्हणजे इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनीज. याची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत, कारण या पब्लिक सेक्टर युनिटमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळणं ही अतिशय चांगली गोष्ट असू शकते आपल्या करिअरसाठी. त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त वेळ घेत नाही मी, डायरेक्ट आपण विषयाला हात घालूया. इकडे क्लिक केल्यानंतर आपल्याला ही फाईल बघायला मिळते. रिक्रुटमेंट ऑफ इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनीज 2024 गेट 2024. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट असा आहे की गेट एक्झाम तुम्ही दिलेली असली पाहिजे आणि त्याचबरोबर ती क्लिअर असलेली पाहिजे. आणि त्याचा जे स्कोअर असेल गेटचा त्याच्यानुसारच तुमची सिलेक्शन होऊ शकेल. याच्यामध्ये यांनी लिहिलं बघा, NTPC ॲक्च्युली हॅज इम्बॅक्ट अपॉन ॲम्बिशियस प्लॅन. 130 गिगावॅट 2032पर्यंत त्यांना करायचे आहे. तुम्ही जर इकडे बघितलं, आपण जे आता पाहिलं 77,393 मेगावॅट सध्याची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. आणि त्यांचा ॲम्बिशियस गोल जो आहे तो आहे 130 गिगावॅट 2032पर्यंत. त्यासाठी त्यांना महत्त्वाकांक्षी, होतकरू, ॲम्बिशियस, कष्टाळू, सिन्सिअर लोकांची गरज आहे. ती आपल्यासाठी मोलाची संधी ठरू शकते. त्यामुळे इकडे हे जे इलेक्ट्रिकल 135, मेकॅनिकल 180, सिव्हिल 50, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन 85 आणि मायनिंग 25 अशा वॅकन्सीज ओपन आहेत. याची लिंक मी तुम्हाला शेअर करतोच आहे ऑब्व्हियसली. याचं क्वालिफिकेशन काय असेल? फुल टाईम बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी किंवा AMIE विथ नो लेस दॅन 65% मार्क्स. ह्याची ही बेसिक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो कॅन्डिडेट मस्ट हॅव अपिअर्ड फॉर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग म्हणजे गेट 2024. ज्या मुलांनी गेट 2024 दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा स्कोअर आलेला आहे तेच फक्त अप्लाय करू शकतात. ते पण या ज्या डिसिप्लिन्स आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मायनिंग इंजिनिअरिंग, याचे जे प्रिस्क्राईब्ड फुल टाईम डिग्रीज आहेत त्या सगळ्या आपण बघणारच आहोत. त्याचबरोबर दुसरा जो पार्ट आहे तो हे जे खाली त्यांनी पेपर दिलेले आहेत कॉरस्पॉन्डिंग गेट 2024 पेपर कोड, हे आपण यातला एक कुठला तरी दिलेला असला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला आपलं जे कॅन्डिडेचर आहे ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, पॉवर सिस्टम्स अँड हाय व्होल्टेज पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, थर्मल/मेकॅनिकल, ऑटोमेशन/पॉवर इंजिनिअरिंग. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये मायनिंग. हे ज्या फुल टाईम कोर्सेस आहेत ते सगळ्या ग्राह्य धरले जातील. अप्पर एज लिमिट हे 17 वर्ष आहे. ऑन द लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे ही 13 फेब्रुवारी 2025 आहे. त्या 13 फेब्रुवारी 2025च्या दिवशी तुमचं वय जास्तीत जास्त 27 असेल तरच तुम्ही अप्लाय करा. बाकी एज रिलॅक्सेशन जे आहे ते SC, ST, OBC गव्हर्नमेंट नॉर्मनुसार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती गेट एक्झाम जो स्कोअर आहे आणि तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया झाल्यानंतर गेट एक्झाम स्कोअरच तुमचं क्वालिफिकेशन होईल. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं कोणतेही मेन्शन नाही आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील ते फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि गेट 2024च्या स्कोअरवरच. ते हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ऑफर ऑफ अपॉइंटमेंट दिली जाईल आणि पुढची सगळी प्रोसेस सुरू होईल. आता आपण जे पाहिले हे जे फुल टाईम डिग्री कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये हे जे पेपर्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कॉरस्पॉन्डिंग गेट 2024 पेपर तुम्ही दिलेले असले पाहिजेत.
हे जे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा जो कोअर ब्रँच आहे त्याच्यामध्ये ई पेपर तुम्ही दिलेला असला पाहिजे. मेकॅनिकल ब्रँचमध्ये हा पेपर तुम्ही दिलेला असला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही EC पेपर दिलेला असला पाहिजे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही IN हा जो कोड आहे तो पेपर दिलेला असला पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये CE नावाचा पेपर दिलेला असला पाहिजे आणि मायनिंगमध्ये MN. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे स्पेशलाइज जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधून तुमचा गेटचा स्कोर आलेला असला पाहिजे, हे याचा अर्थ होतो. आता वॅकन्सी ज्या आहेत इलेक्ट्रिकलमध्ये 135, मेकॅनिकल 180, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 85, सिव्हिलमध्ये 50 आणि मायनिंगमध्ये 25. हे गव्हर्नमेंट नॉर्मनुसार त्याचं जे सेग्रिगेशन आहे ते रिझर्वेशन वाईज केलेलं आहे इकडे, ते आपण बघू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो पे स्केल. याच्यामध्ये पे स्केल जे गव्हर्नमेंटचं आहे ते 40,000 ते 1,40,000, बेसिक पे ऑफ 40,000, इवन ग्रेड म्हणजे साधारण 70,000 ते 80,000 रुपये मिळालं तुम्हाला काही हरकत नाही प्रति महिना. आणि ते वर खाली होऊ शकेल तुमच्या क्वालिफाईंग क्रायटेरियानुसार किंवा तुमच्या लोकेशननुसार किंवा बाकीचे जे NTPC जे पॅरामीटर्स आहेत त्यानुसार. प्लेसमेंट जी आहे ती सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जेव्हा तुम्ही अप्लाय करता आणि हे सगळे ॲग्री करता तेव्हा तुम्हाला 1 वर्ष कोणत्याही NTPCच्या थ्रूआउट इंडिया जे काही लोकेशन प्रोजेक्ट साईट किंवा ऑफिस असेल तिकडे तुमचं पोस्टिंग केलं जाईल. फायनल प्लेस जी पोस्टिंगची आहे ती मात्र कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग ऑफ 1 इयर केले त्यानंतरच तुम्हाला दिलं जाईल. हे जे NTPCचे सबसिडिरीज किंवा जॉईंट व्हेंचर कंपनीज आहेत त्यांच्या प्रोजेक्ट किंवा स्टेशन्सवर तुमचं पोस्टिंग केलं जाईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर हे जे शिफ्ट ऑपरेशन्स आहेत पॉवर प्लॅन्ट्समध्ये ते पण तुम्हाला करावं लागतील. कदाचित नाईट शिफ्ट पण असू शकेल. जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो या पोस्टसाठी तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण हे नाईट शिफ्ट करायला तयार आहोत, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. रिझर्वेशन्स आणि रिलॅक्सेशन जे आहेत ते गव्हर्नमेंट नॉर्मनुसार आहेत, ते तुम्हाला वाचून लगेच कळेलच. ते तुम्हाला वाचून कळेल ते. त्यानंतर सर्व्हिस बॉन्ड जो आहे अतिशय महत्त्वाचा. कॅन्डिडेट्स जे EWS किंवा OBC कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 5 लाख रुपयाचं सर्व्हिस बॉन्ड तुम्हाला द्यावं लागेल. त्याचा अर्थ 1 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर पुढचे कमीत कमी 3 वर्ष म्हणजे टोटल 4 वर्ष तुम्हाला NTPCमध्ये काम करावं लागेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जे SC ST किंवा PWBD कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 2.5 लाखाचा बॉन्ड द्यावा लागेल. जी तुमची हेल्थ मेडिकल टेस्ट आहे जी NTPC मेडिकल ऑफिसर किंवा बोर्ड घेईल त्यानुसार त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतरच मग तुमचं ॲक्च्युअल पोस्टिंग होईल. हे जे डिटेल मेडिकल नॉर्म्स आहेत ते NTPCच्या वेबसाईटवर careers.ntpc.co.in वर उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. हे ॲप्लिकेशन जे आहेत ते फक्त ऑनलाईनच होईल, याच्याबद्दल दुसरा कोणताही शंका तुमच्या मनात आणू नका. कोण जर एजंट किंवा कोणी जर व्यक्ती तुम्हाला म्हणाले की तू आमच्याकडे ॲप्लिकेशन कर वगैरे वगैरे असं काही होणार नाही आहे. NTPC जी ऑथेंटिक वेबसाईट आहे तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येईल, ते सुद्धा 13 फेब्रुवारीच्या आतमध्ये, 13 फेब्रुवारी 2025च्या आतमध्ये. सगळे जे आपले ऑनलाईन ॲप्लिकेशनचे फॉर्मचे जे डिटेल्स आहेत ते सगळे व्यवस्थित वाचून घ्या. युनिक ॲप्लिकेशन नंबर जो येईल ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आणि ॲप्लिकेशन स्लिप ती जपून ठेवा, पुढे त्याचा फायदा होईल. तुम्हाला त्याचा वापर वारंवार करावा लागेल. त्यानंतर गेट 2024 जे स्कोअर कार्ड आहे त्याचे डिटेल जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित भरा, त्याच्यामध्ये कोणती मिस्टेक करू नका. जी फी आहे ॲप्लिकेशन फी ती आहे 300 रुपये जनरल EWS OBC कॅटेगरीसाठी. आणि जर तुम्ही SC ST किंवा PWBD किंवा XSM एक्स सर्व्हिसमॅन असाल तर मात्र ॲप्लिकेशन फी ही नल आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी पण 0 आहे. ऑफलाईन पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंटचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन अपलोडिंग द डॉक्युमेंट्स, तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट कराल तेव्हा हे डॉक्युमेंट्स सबमिट करावं लागतील. 10वीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा डेट ऑफ बर्थचं प्रूफ, पॅन कार्ड, आधार कार्ड, स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल गेट 24 स्कोअर कार्ड, इंजिनिअरिंग डिग्री फायनल किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, इंजिनिअरिंग फायनल इयर किंवा कन्सल्टेड मार्कशीट आणि क्लिअरली इंडिकेटिंग ॲग्रिगेट पर्सेंटेज मार्क्स इन ऑल सेमिस्टर्स. मार्क कन्व्हर्जन फॉर्म्युला जो वापरायचा आहे तो त्याने दिलेला आहे डिटेल्स. त्याच्यामध्ये CGPA, CGPI, DGPA, CGI, GPI वगैरे जे काही CPI वगैरे असेल त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. फोटोग्राफ सबमिट करावं लागेल. आता जनरल इन्स्ट्रक्शन अतिशय महत्त्वाचे आहेत. फक्त इंडियन नॅशनल्स त्याला अप्लाय करू शकतात आणि जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही मीट करत नसाल तर अप्लाय करू नका. त्यानंतर तुम्ही ज्या स्कूलमधून तुम्ही ज्या कॉलेजमधून हे केलेलं असेल इंजिनिअरिंग ते इट हॅज टू बी रेकग्नाइज बाय AICTE. आणि कॉम्पिटिशन हे बर्थ डेटचं आहे 27 वर्षाचा जो त्या वयाचा जो हे आहे त्याच्याबद्दल आहे. मॅन्युअल किंवा पेपर ॲप्लिकेशन एंटरटेन केलं जाणार नाही. कॅन्डिडेट जर तुम्ही या प्रोसेसमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्याचबरोबर तुमचं ॲप्लिकेशन पण रद्द होईल.
त्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही द्या. ईमेल आय डी जो तुम्ही द्याल तो कमीत कमी 1 वर्षभर तरी ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, कारण याच्यानंतरचे सगळं कम्युनिकेशन त्या ईमेलवरच केलं जाईल. ईमेल आय डी चेंज करता येणार नाही, हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी कुठे जॉब करत असाल तर रिलिव्हिंग लेटरच्या ऑर्गनायझेशनचं तुम्हाला घ्यावं लागेल आणि ते सबमिट करावं लागेल. आणि त्यानंतर NTPCकडे हे राईट टू कॅन्सल, रिस्ट्रिक्ट, एनलार्ज, मॉडिफाय, अल्टर द रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. आणि जर काही कायदेशीर बाबी कायदेशीर वादविवाद झाले तर दिल्ली ज्युरिस्डिक्शन असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये इंग्लिश जे आपण जे बघतोय, बाकी जर काही गोंधळ झाले हिंदी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये वगैरे, तरी इंग्लिशमध्ये जे लिहिले तेच ग्राह्य धरलं जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर कमेन्समेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन 20 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे 13/2/2025, म्हणजे 13 फेब्रुवारी. तर हे अतिशय उत्कृष्ट ही संधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही याचा अवश्य लाभ घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. इकडे गेल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला मी लिंक शेअर करतो आहे. ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर जो काही जे काही वेबपेज तयार होईल, वेबपेज ओपन होईल. इकडे लिंक केल्यानंतर हे वेबपेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन नसेल तर न्यू युजर किंवा रजिस्ट्रेशन करून मग तुम्हाला हे वेबपेज, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला असं दिसेल. टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, कॅटेगरी काही असेल तर, त्यानंतर जेंडर, ॲप्लिकेशन डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकंट्स डेट ऑफ बर्थ, सब कॅटेगरी इफ एनी, फादर्स नेम, फादर्स ऑक्युपेशन, मदर्स नेम, मदर्स टायटल, मदर्स नेम, मदर्स ऑक्युपेशन, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, मदर टंग, करंट ॲड्रेस सिटी, करंट ॲड्रेस स्टेट, करंट ॲड्रेस पिनकोड, रिलिजन, आर यू एक्स सर्व्हिसमॅन, इफ येस डिटेल्स, हॅव यू डोमिसाइल्ड इन काश्मीर डिव्हिजन ऑफ JNK ड्युरिंग द पिरियड, येस ऑर नो. नसेल तर काही तो ऑलरेडी क्लिक केलेला आहे. हॅव यू वर्कड ऑर करंटली वर्किंग इन NTPC, येस ऑर नो. आर यू अ दिव्यांग, येस ऑर नो. मॅरिटल स्टेटस, डेट ऑफ मॅरेज इफ एनी, ईमेल आय डी, मोबाईल, अल्टरनेट मोबाईल नंबर, फादर्स डेट ऑफ बर्थ, मदर्स डेट ऑफ बर्थ, सेव्ह अँड रजिस्टर. हे ॲप्लिकेशन नाही आहे, हे रजिस्ट्रेशन आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म. हे रजिस्टर केल्यानंतर याचा युजर नेम आणि पासवर्ड जो तुम्हाला मिळेल, त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. मी इथं रजिस्ट्रेशन करून दाखवत नाही आहे, त्यामुळे पुढची जी डिटेल्स आहेत ते तुम्हालाच भरायला लागतील ऑब्व्हियसली. तर ही जी NTPC अतिशय 50 वर्ष पॉवरिंग द इन्फिनिट पॉसिबिलिटीज ऑफ इंडियासाठी काम करते, त्याच्यामध्ये तुम्हाला जर हातभार लावायचा असेल आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यामध्ये तुमचा पण खारीचा वाटा उचलायचा असेल तर मोलाची संधी तुमच्यासमोर आहे. पब्लिक सेक्टर युनिटमध्ये गेटच्या स्कोरवर विदाऊट इंटरव्ह्यू जर तुम्हाला जॉब मिळत असेल तर त्यापेक्षा सुंदर काय असू शकतं. 80,000 ते 90,000 रुपये प्रति महिना आणि उत्कृष्ट संधी आहे. जास्त बोलत नाही मी. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सगळ्या संधी तुमच्यापर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या शेजाऱ्यांपर्यंत सगळ्यात लवकरात लवकर पोहोचतील. कारण हे फक्त व्हिडिओ मी मराठीमध्ये करतो. ऑब्व्हियसली आपली जी स्पर्धा आहे ती भारतीय पूर्ण राष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे हिंदी भाषिक, इंग्लिश वगैरे लोकल व्हर्नॅक्युलर यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचणारच आहे. पण त्याचबरोबर आपण जेवढं लवकर हे सगळं करू शकू तेवढं आपली प्रगती जास्त होईल. धन्यवाद.